राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आलं। यानंतर हा शरद पवारला एक मोठा धक्का मानला जातोय। बारामतीमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना याबाबत काय वाटतं या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधू। काय सांगाल? अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती। अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये गेले आणि अखेर आज अजित पवारांना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिले। एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतंय? निवडणूक आयोगाने जे दिलेलं आहे ते बहुमताच्या जोरावरच किंवा त्यांच्याकडे जास्तीत जास्त आमदारांची संख्या, राज्यसभेचे खासदार त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी निर्णय दिलेला आहे ना। नक्कीच। तुम्हाला काय वाटतंय? कुठेतरी असं पण आरोप केला जातोय की जी अदृश्य शक्ती आहे, या अदृश्य शक्तीमुळे निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय। कुठेतरी भाजपवरती टीका होताना दिसते। ही अदृश्य शक्ती नक्की कोण आहे हे आतापर्यंत सुप्रिया सुळेंनी देखील सांगितलं नाही, पण तुम्हाला काय वाटतं? ही अदृश्य शक्ती आहे आणि या अदृश्य शक्तीने हा निवडणूक आयोगाला हा निकाल देण्यास भाग पाडले काय? नाही, कसली अदृश्य शक्ती? अदृश्य शक्ती काही विषयच नाही। प्रॉब्लेम असा आहे की एकनाथ शिंदे साहेब फुटले, पक्ष एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला, भारतीय जनता पार्टीने केलं। अजित पवारांना मिळाला, भारतीय जनता पार्टीने केलं। अरे कसली अदृश्य शक्ती? तुमच्याकडे तुम्हाला ठेवता येणार नाही। त्या बिचाऱ्या पुतण्याला असं भरून आलतं की कवा आता समजा आमचे ज्येष्ठ कधी थांबतेत त्यांना वाटलं आता आम्ही बाहेर जातोय, ते बाहेर गेले, पक्ष त्यांना मिळाला आणि पक्ष हा बहुमताच्या जोरावरती मिळतो। असा पक्ष कोणाला मिळत नाही। आम्ही न्याय व्यवस्थेला मानणारे सगळे कार्यकर्ते आहेत। आणि राहिला विषय सुप्रीम कोर्टाचा, हे जाते सुप्रीम कोर्टात, तर सुप्रीम कोर्ट दिला निर्णय। आत्ताच ह्यांनी महाराष्ट्रभर बुमलून आंदोलनं केली, हे केलं, काय फरक पडत नसतो। हा देश लोकशाहीवरती चालणारा देश आहे, समाज न्याय व्यवस्थेवरती चालतो आणि न्याय व्यवस्था ही आम्ही सक्षम आहे। नक्कीच। आपल्यासोबत शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल? शिवसेनेच्या बाबत जो निकाल झाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्ष नेता तो एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आणि आज राष्ट्रवादीच्या बाबतीतही असंच घडलंय की तो राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार गटाला न देता अजित पवार गटाला दिलंय। काय भावना आहे तुम्हाला बारामतीकर म्हणून काय वाटतं? सर, तुम्ही एक लक्षात घ्या ना, जसा शिवसेनेचा निकाल झाला, शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल झाला त्यानंतर ना सामान्य लोकांना निकाल राष्ट्रवादीबद्दलही कळला होता। म्हणजे हे सगळं स्क्रिप्टेड आहे। आता हे आमचे मित्र म्हणले की पुतण्याला रडू आलं, पुतण्याला उकसं आलं। पुतण्याला रडू काका थांबावं म्हणून नाही आलं, पुतण्याला रडू आलं की तुम्ही काका नाही माझं ऐकलं तर मला आत बसावं लागेल। 70,000 कोटीचा घोटाळा तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय, देशाने ऐकला की 70,000 कोटीचा घोटाळा केलाय, नॅशनल करप्ट पार्टी असं त्याला नाव देण्यात आलं आणि 3 दिवसांनी अजित पवारांचा प्रवेश होतो, ते मंत्रिमंडळात बसतात। म्हणजे तुम्ही सांगताय काय? आज तुम्ही लक्षात घ्या, जे एकनाथ शिंदे फुटून गेले, गद्दारी करून गेले, ते एकनाथ शिंदेंच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून सही कोणाची? तर माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची। मग असं असताना देखील निवडणूक आयोग कोणासाठी काम करते? यामध्ये अजित पवारांनी असं देखील म्हटलं की एकनाथ शिंदे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फुटून गेले, लोक त्यांच्याबद्दल गद्दार बोलायला लागली। आम्ही राष्ट्रवादीतनं फुटून बाहेर पडलो, आमच्याबरोबर एकही चिकार शब्द बोलायला तयार नाहीत। सगळे आता काय झाले, वैतकले आता जनता आहे ना, आता वैतकली यांना की आता ह्यांना गद्दार, हे बी गद्दारच आहेत, एक लक्षात घ्या। पण झालंय असं की आता बोलून वैतकलेत। एक लक्षात घ्या, शिवसेनेत निष्ठावंतांची संख्या जास्त आहे, राष्ट्रवादीत कमर्शियल लोकांची संख्या जास्त आहे। आता विकास दिसतोय त्यांना, म्हणजे 15 वर्षात काय होता ते विकासासाठीच राहिलेले आहेत। यांच्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे लोक आहेत। नक्कीच। आपल्यासोबत बहुजन समाज पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल? एक बारामतीकर म्हणून, बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला कसं बघता या निकालाकडे? पवार साहेबांना मान्यवर कांशीराम साहेब आठवत असतील आता। आणि पवार साहेबांनी जे राजकारण केलं, पवार साहेबांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी ह्या शिवसेनेने आणि या म्हणजे या पवार साहेबांनी यांनी मिळून या महाराष्ट्रातली फुले शाहू आंबेडकरी चळवळ जी आहे ती रोखण्याचं काम केलं, त्याच्यात गट पाडण्याचं काम केलं आणि दोघांना त्याचा धडा आत्ताच मिळाला। उद्धव ठाकरेंच्या बरोबर बी असंवैधानिक झालं, पवार साहेबांबरोबर बी असंवैधानिक झालं। आता ही जी म्हणतात की खासदारांना आमदारांना दादांबर आहेत म्हणून, नाही, असं संसदीय दलाच्या ह्याच्यावरती राष्ट्रीय पक्षाची किंवा त्या पक्षाची नोंदणी होत नसती, ती त्या पक्षाच्या अध्यक्षाच्या ह्याच्यावरती असते आणि त्याचा पक्षाचा अध्यक्ष आता एकनाथ शिंदे निवडून येताना जो एबी फॉर्म जोडला त्याच्यावरती सही कोणाची होती? उद्धव ठाकरेंची। अजित दादा निवडून आलं त्याच्यावर सही कोणाची होती? प्रांताध्यक्षाची होती महाराष्ट्राच्या। हां, म्हणजे ही असंवैधानिक चाललंय हे बरोबर आहे, परंतु ज्यांच्या बरोबर झालंय हे काही चांगले नाहीत, ही उलटी कीड जाती असं वाटायला लागलंय। लोक खुश व्हायला लागल्यात, आतून खुश आहे। बहुजन समाज तर लय खुश आहे की बरं होतं ही दोन्ही बी आता यांचं
कारण जे केलं ह्यांनी 17 पिढीचा अगोदरच इंतजाम झालेला आहे. बारामतीमध्ये व्यापारी मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी असं सांगितलंय की येणाऱ्या लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये मी माझ्या विचाराचा उमेदवाराने बारामतीकरांनी त्याला साथ द्यावी असं आवाहन केले. दुसरीकडे शरद पवारांवरती टीका करताना अजित पवार असं म्हणतायत की काही लोक बारामतीकरांकडे येतील, म्हणतील ही आमची शेवटची निवडणूक आहे, भावनिक करतील. कुठेतरी आपल्या वरिष्ठांवरती अशी टीका करणं योग्य वाटतं का? तुम्हाला काय वाटतं? मी बारामतीकर म्हणून बोलू का माझे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून बोलू? बारामतीकर म्हणून जर बोलायचं झालं तर दादांनी ती जी बोलले ती सगळ्यांना चुकीचं वाटतंय. पण दादाला BJP मध्ये लावणारा बी पवारसाहेबच आहे, ही कोणी विसरू नये. पवारसाहेब कधी पुढं पळत गेलं आणि दादानी स्पीड पकडल्यानंतर साहेब थांबलं आणि दादा पलीकडे जाऊन पडलेत. ह्यांनीच लावलेत तिकडे. अजित पवारांना भाजप सोबत जाण्याचा डाव शरद पवारांचाच आहे. हो, पवार साहेबांचाच आहे. आता वाचायचंच होतं काय, एकटा दादाच जाणार आहे वय आतमध्ये जाऊन? दादाच जाणार नाहीत, साहेब बी जाणार आहेत, ताई पण जाणार आहेत, रोहित दादा बी जाणार आहेत. सगळी ज्यांनी केलंय ना, ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, ज्यांनी चुकीचं केलं असेल, ती जेलमध्ये जाणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय राष्ट्रवादीमध्ये ही फूट पडली, ही कुठेतरी दिखावा आहे का? अहो, ही पवार साहेबांचीच आयडिया आहे सगळी. उगाच वय ते बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे ते तेल लावलेला पहिलवान आहे, ती गावणारच नाही. ही त्यांचाच कार्यक्रम आहे सगळा. दादाला तिकडे लावलंय, मग पवार देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाहीर सभेत म्हणतात 70,000 करोड रुपयाचा घोटाळा आहे, त्याच माणसाला उपमुख्यमंत्री बनवतात. आणि ती ईडी, आता बघा, आता ईडीचा CBIला भिवून हे BJPत गेलेत. उद्या जर बहुजन समाज पार्टीची सत्ता आली तर कुठे येतील दादा? कशाला मला तर दादाच्या विरोधात बोलायला लावत्याला? काय वाटतंय? ताईला जर लय अडचण वाटत असेल, आता पक्ष गेलाय, चिन्ह गेलंय, तर माझ्याकडं राष्ट्रीय पक्ष आहे, 3 नंबरचा पक्ष आहे. ताईंनी बहिणजींना भेटावं, मी शिफारस करील. हत्ती बाबासाहेबांचा घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक लढवावी. बारामतीचा जो परिसर आहे ह्याच्यामध्ये बहुजन समाजाचे जे मत आहेत ते जास्त आहेत. आणि बहुजन समाजातला जो युवा वर्ग आहे हा शिवसेनेचा जरी असेल तरी विचाराने हा फुले शाहू आंबेडकरवादी आहे आणि तो माझ्याबरोबर आहे, माझा भाऊ आहे. हा BJPत असेल, परंतु जी मधले जे काही प्रकरणं झालेले आहेत ह्याच्यामुळे जो 85% बहुजन समाज जो एका बाजूला गेला आहे त्याचा फायदा बहुजन समाज पार्टीला होणार आहे. त्याच्यामुळे ताईंनी माझंच ऐकावं, आता हत्ती घेऊन उभा राहावं. नक्कीच बारामतीचा विकास पुरुष म्हणून अजित पवारांची ओळख आहे. तुम्हाला याबद्दल काय सांगावं वाटतंय? आता जी कामं झालेली आहेत, मी तुम्हाला सांगितलंय की बाबा आमच्या जमिनी घेण्याचं काम पवार साहेबांनी केलं, आणि त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम दादानी केलंय. विकास जी बारामतीचा झालाय ही भारतीय संविधानाचा झालाय. तुम्ही दादाचा आणि साहेबाचा का म्हणताय? मग त्यांना निवडून देणारी माणसं येडपाट आहेत का? त्या माणसाचं प्रतिनिधित्व कोण करतं? तर त्या माणसाचं सर्वसामान्य रस्त्याच्या कडेला जो व्यवसाय करतोय ना त्या माणसाने विकास केलाय, म्हणजे भारतीय संविधानाने विकास केलाय. आता तुम्ही म्हणताय पवार साहेबांनी केलाय आणि दादानी केलाय. काठेवाडीची जमीन विकली होती का त्यासाठी विकास करायला? भारतीय संविधानाचा विकास आहे, हे कोण विकास करत नसतं. आता तुम्ही दुसऱ्यांकडलं जे आणलंय, दादानी अर्थमंत्री असताना दुसऱ्या खात्यातले पैसे जबरदस्तीने घेतलेले आहेत ना. मग तो माणूस, जो नगरचा माणूस, ज्याच्या हिच्छेचं बारामतीला भेटलं, ज्यावेळी नगरला बारामतीकर जातो त्यावेळी तो शिव्या देतो आणि सर्वसामान्य बारामतीकरांना माहीत आहे. मग तसा विकास आम्हाला नको. त्या विकासाचा फायदा सर्वसामान्य बारामतीकरांना काय झालाय? दरडोई उत्पन्न जे आहे बारामतीकरांचं ती वाढलं पाहिजे. बारामतीतला जो मूलभूत, आता ह्या बारामती नगर परिषद मधला जो मूळचा राहणारा परिसर आहे, आंबराई असेल, कसब्यातल्या पंचशील नगर असेल, ही हितला एरिया असेल, खंडोबा नगर असेल, दुर्ग टॉकीजच्या हितल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार कुठं आहे? बेरोजगार म्हणून फिरतात. आज 2 नंबरचे धंदे दादांनी बंद करावे ना. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं एक पक्ष आणि एक चिन्ह असं एक जाहीर करायला लावलंय. तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल? अहो, सुप्रीम कोर्टाचे जज जे आहेत ना तेच जनतेच्या न्यायालयात आले. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. संविधान संपवण्याच्या ह्याच्यावरती आहे कोण? RSS आणि BJP वाले. आणि त्यांनी ते ज्या ह्या संस्था आहेत सगळ्या लोकशाहीतल्या त्या ह्याच्यावरती RSSच्या लोकांनी कब्जा केलेला आहे. तो कब्जा जर मोडायचा असेल तर सर्वसामान्य भारतीयांना संविधानाच्या प्रती श्रद्धा ठेवून रस्त्यावर उतरावं लागेल. जन आंदोलन होणार आहे. आता तुम्हाला मोदीला आणि RSSला वाटत असेल EVMच्या जोरावर आम्ही परत सरकार, EVMवर निवडणूक होऊच शकत नाही. आता भारतीय जनता ती सहनच करणार नाही. आम्ही काही इराणमधनं आलेलो नाही, आम्ही ह्या देशातनं जन्मलोय. आमच्या
70 पिढ्या ह्याच्यात पुरलेले आहेत, इथं जाळलेले आहेत, इथं गेलेले आहेत. मालक आहे आम्ही SC ST OBC आणि धर्मपरिवर्तित जो मायनॉरिटी समाज आहे तो मालक आहे या देशाचा. आणि तो देश बाहेरनं आलेल्यांना संविधान बदलायचंय, पण आम्ही जी मालक आहे या देशाचा आम्ही संविधान वाचवणार, ज्या संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे. नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत. अजित पवारांना निवडणूक आयोगाने काल निकाल दिला आणि अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळालं. कुठेतरी अजित पवारांनी हा पक्ष आणि चिन्ह ओरबडण्याचं काम केलं असा आरोप त्यांच्यावर केला जातोय. एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय याबद्दल काय वाटतं? हो का, कुणी कुणावर ताशेरे वाढायचं ते त्यांना लग लाभ आहे. शेवटी विरोधाला विरोध करणारा ना, विरोधक असणारे विरोधच करत असतात. त्यांना त्यांचं कामच आहे शेवटी विरोध करणं. परंतु आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांना पक्ष आणि पक्षासोबत चिन्ह हे मिळत असताना कायदेशीर बाबीचा विचार करता काल निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ही आदरणीय दादांनी मान्य केलेला आहे. त्याच्यामुळं कुणी काय म्हणावं काय नाही म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे ना. शेवटी निर्णय काय दिला, पक्ष कशासाठी पक्ष मिळाला हा विषय नाही. राष्ट्रवादी म्हटलं की शरद पवारांची राष्ट्रवादी अशी उभ्या महाराष्ट्रामध्ये ही ओळख आहे. मात्र कुठेतरी आज राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना दिल्यामुळं कुठेतरी अजित पवारांवरती नाराज आहे, जनता अजित पवारांवर नाराज आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता अजित पवारांना ऐक्य दाखवून देईल असं देखील काही जणांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? आता मी सांगितलं की जनता काय म्हणते, जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच मागे. दादांनी विकास केला अख्ख्या बारामतीला, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळं अजित पवारांचं तुम्ही म्हणताय दादांनी विकास केला, हे म्हणतायत भारतीय संविधानाने विकास केला. नक्की विकास केला का? शेवटी बघा, जर दादाने विकास केला असता तर ही बल्लाळ माझा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. हो, आमची वस्ती सोडून तिकडे राहायला गेला असता का सवर्णांच्या ह्याच्यात? कुठे केलाय? काय नाही. प्रगतीच आहे ना, विकासच आहे ना. विकासाच्या जोरावर मी पण साहेब तिकडे राहायला गेलेत, स्वतः तिकडे गेलेत सवर्णांच्या वस्तीत. काराम चौधरी आमचे एक बंधू आहेत, ते आम्ही एकत्रच राहतोय. त्यांना माहिती विकासाच्या जोरावर साधू बल्लाळ मोठा झालाय. म्हणजे दादांनी केलेला विकास मान्य आहे. साधू बल्लाळ देखील जी मोठा झालाय त्याला भारतीय संविधान कारणीभूत आहे. अजित दादा पवार साहेब राजकीय आमचं प्रतिनिधित्व बारामतीचं करतात. आता काय 10 रात्रीचा बंदूक घेऊन फिरतोय बारामतीत. बारामतीमध्ये सुरक्षितपणाने तुम्ही कोण राहता, कसं राहता? घेऊन बारामतीत मुर्द पडते तुम्ही. इथं बारामतीत मर्डर होते 2-2 महिन्याला. 2-2 महिने परवा मर्डर झाला त्या गंगासागरला. त्या हॉटेलमध्ये झालाय, त्याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी झालाय. मग काय बारामती सुरक्षित आहे? बारामतीत गुन्हेगार आहे. आता मला बोलायचं नव्हतं, बोलायला लावलंय. पवार गटात आणि दादाच्या गटात कोण आहे? दादाच्या गटात 2 नंबरवाले आहेत. दादाच्या गटात कॉन्ट्रॅक्टर आहेत. दादाच्या गटात ज्यांना मलिदा खायला भेटलेला आहे ती आहेत. तुम्हाला काय वाटतंय दादांच्या गटात मलिदा खाणारे लोक? मलिदा हा प्रकार त्यांनाच विचारा काय मलिदा आहे ती. शेवटी मलिदा कशाला म्हणतात ती तरी आम्हाला कळू द्या, म्हणजे आम्हाला पण घेता येईल. शेवटी ज्याला त्याला अधिकार आहेत. आरोप करणं ही शेवटी विरोधकांचं काम असतं, त्यांनी आरोप करत राहावं. दादा आरोप नाहीत, मी राजकीय आरोप नाहीत. मी बारामतीकर म्हणून बोलतोय. बारामतीकर म्हणून मी म्हणतो की बारामतीकर म्हणून लोकप्रतिनिधी पहाटेचा उठून जर फिरत असेल तर मी चांगलाच म्हणतो ना दादाला. पण आता विकास केला तर भारतीय संविधानाने केला ना. जी संविधान वाचवायसाठी 3च महिन्यापूर्वी दादा आणि ताई दोघं बहीण भावंड संगत फिरत होती संविधान बचाव रॅली. ते आमदार झाले. संविधान वाचवायसाठी दोघं बहीण भावंडे फिरत होती. आता अटल बिहारींचं सरकार असताना पवार साहेब राज्यमंत्र्याचा दर्जा होता. आणि तुम्ही म्हणताय विचारा बरं गद्दारी कुणी केली? अजितदादांनी. अहो साहेब तुम्हीच केलेली आहे, ती तुमचंच प्रोडक्ट आहे. नक्कीच विचारांबरोबर गद्दारी ही पवार साहेबांनी देखील केली असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही राष्ट्रपतीचे कार्यकर्ते आहेत. अजित पवारांकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह सुपूर्द केलंय. मात्र कुठेतरी हे पक्ष आणि चिन्ह शरद पवारांचं असताना ते अजित पवारांना दिले गेले आणि कुठेतरी ते ओरबडून नेल्याचा आरोप अजित पवारांवर केला जातोय. एक बारामतीकर म्हणून, एक राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतंय? पवार साहेबांना भारताच्या राजकारणामध्ये, संसदीय राजकारणामध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पवार साहेबांनी जे काम केलं होतं तेच काम बुमरेंग होऊन त्यांच्यावर आलेलं आहे आणि त्यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी गेलेल्या आहेत. नक्कीच पवार साहेबांनी 50 वर्षामध्ये जे केलं तेच काम त्यांना बुमरँग करून गेलं आणि जी घरं फोडायची त्यांनी आतापर्यंत नीती बाळगली. त्यांचं घर फुटलं आणि अखेर
पक्ष देखील त्यांच्या हातातून गेला असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे बारामतीचे विकास पुरुष म्हटलेलं गेलं अजित पवारांना, मात्र बारामतीचा विकास अजित पवारांनी न करता हा विकास भारतीय संविधानानं केलेला आहे असं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देण्याचं जाहीर केलेलं आहे. बारामतीकरांना त्यांनी आवाहन केलंय की कुणी भावनिक होऊ नका, काही लोक येतील, भावनिक करतील आणि माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील. मात्र जनता जनार्दन नक्की लोकसभेला कुणाच्या पाठीपणे ठामपणे उभा राहणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामुळे तर याच लोकसभेला अजित पवारांची जी राजकीय कारकीर्द आहे ह्याचे जे काही पैलू आहेत हे आपल्याला स्पष्ट होतील. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.